आणि यानंतरची एक महत्त्वाची बातमी मुंबईतल्या चर्चगेट स्टेशनवरील एका केकच्या दुकानाला आज संध्याकाळच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली। अग्निशमन दलाला ही आग नियंत्रणामध्ये आणण्यामध्ये यश आलं। या आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी सुदैवानं झालेली नाही, मात्र शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती मिळतेय। या आगीमध्ये शेजारील दुकानांचं सुद्धा मोठं नुकसान झाल्याचं समजतंय। बराच वेळ ही आग धुमसत होती, मात्र अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीनं घटनास्थळी दाखल झालेल्या होत्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न तातडीनं सुरू करण्यात आले होते। सध्या ही आग नियंत्रणात आलेली असून कूलिंग ऑपरेशन देखील आता जवळपास संपलेलं आहे। मात्र या सगळ्या घटनेनंतर चर्चगेट स्टेशन परिसरामध्ये मोठा धूर पसरलेला होता आणि कदाचित प्रवाशांना या सगळ्याचा घरी परतताना फटका देखील बसण्याची शक्यता आहे। आणि या सगळ्या तिथल्या परिस्थितीचा आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी आढावा घेतला, आपण पाहूया। आज संध्याकाळी 5:15च्या सुमारास पश्चिम रेल्वे मार्गावरती चर्चगेट स्थानकावरती असलेल्या 2 दुकानांना आग लागली। जवळपास 5:15च्या सुमारास ही आग लागली असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र दोन्ही दुकानं जर आपण पाहिली तर जळून खाक झालेली आहेत। एक केक शॉप आहे मॉन्जिनीसचं, दुसरा फूड ट्रॅक म्हणून एक दुकान आहे। हे दोन्ही दुकानं जे आहेत ते जळून खाक झालेले आहेत। सध्या आपण पाहतोय की आग विझवण्यात आली असली तरी मात्र कूलिंगचं काम जे आहे ते अद्यापही या ठिकाणी सुरू आहे। सध्या मोठं नुकसान जे आहे ते या ठिकाणी झालेलं पाहायला मिळतंय। सब बोल रहे हैं यही शॉर्ट सर्किट हुआ। क्या सिचुएशन है यहाँ पे, कुछ पता? ठीक है, आग बुझ चुकी है, अभी कुछ ऐसा खतरा नहीं है, सब ठीक है। कितने दुकान यहाँ पे जल गए? वही 2 दुकान में इसका जला है। पोलीस अधिकारी आहेत, मगापासूनच इन्व्हेस्टिगेशनसाठी किंवा मग आग कशामुळे लागली याचा तपास करत आहेत। किशोर शिंदे सर आहेत। सर, खरं तर आग किती वाजता लागली, तुम्हाला कॉल कधी आला? मला म्हणजे 5:30च्या दरम्यान मला तरी कळालं, मी तात्काळ आलो। पण आगीचं कारण काही स्पष्ट झालेलं आहे? असं आहे, ते मॉन्जिनीचं हे होतं स्टॉल, तिथे काहीतरी मायक्रो ओव्हन, ते त्याच्यामुळे मला काय म्हणतो आपण त्याला की शॉर्ट सर्किट झालं। ऑलरेडी स्मूथ फंक्शनिंग आहे, रेल्वे टायमावर जात आहेत, काही स्मोक वगैरे काही नाही आहे आणि आता संपूर्ण आम्ही हे 3 आणि 2 आणि 3 गेट आहे ते तात्काळ चालू करत आहोत। हा संपूर्ण रस्ता जो आहे तो बंद केलेला आहे आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक जी आहे ती नियमितप्रमाणे सुरू असल्याचं देखील या ठिकाणी सांगितलं जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित कांबळेसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। तर आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी सुदैवानं झालेली नाही, पण मोठ्या प्रमाणावर धूर इथं पसरलेला होता। ज्या वेळेला अग्निशमन दलाचे जवान इथली आग विझवत होते त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणावर धूर पसरला होता आणि त्यामुळे काही काळ थोडंसं घबराटीचं वातावरण होतं। मात्र सध्याची जी स्थिती आहे ती अत्यंत व्यवस्थित आता झालेली आहे। कोणत्याही प्रकारचा धूर चर्चगेट स्टेशनमध्ये सध्या नाही। आग देखील नियंत्रणात आणली गेलेली आहे आणि सोबतच कूलिंग ऑपरेशन सुद्धा जवळपास संपलेलं आहे। पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर कदाचित या सगळ्या घटनेचा परिणाम होतो की काय अशी चिन्ह दिसत होती, पण सध्याची जी माहिती मिळते त्यानुसार पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर याचा कोणताही परिणाम झालेला नाही। पश्चिम रेल्वेच्या ज्या ट्रेन्स आहेत, ज्या लोकल गाड्या आहेत त्या सुरळीत सुरू आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।